पुऱ्या करतोय त्यासाठी मी इथं मटार घेतले ताजे, एक पाव किलो मटार असतील, एक मोठा कांदा, 2 मध्यम आकाराचे बटाटे, एक 5-7 हिरव्या मिरच्या, लसणाच्या एक 10-15 पाकळ्या आणि हिरवी कोथिंबीर। आता हे सगळं जे जिन्नस घेतले ते मस्तपैकी त्याची एक पेस्ट करून घेऊया। मटार, बटाटा आणि जे आपण सगळं जिन्नस घेतलं होतं कांदा त्याची आपण ही पेस्ट करून घेतली। आता आपण मसाले घालून घेऊया। हळद 1 चमचा, त्याचबरोबर थोडीशी लाल मिरची पावडर पण घालूया। हिरवी मिरची आपण थोडी घातली, त्याचबरोबर जिरे हातावर आपण चोळून घेऊन घालायचं, मस्त फ्लेवर येतो। ओवा सुद्धा हातावर चोळून घालूया। धना पावडर, मी ही धना पावडर भाजून मिक्सरला बारीक करून घेतली। चवीनुसार मीठ घालायचं। यात तुम्ही इतर भाज्या जरी घातल्या तरी सुद्धा खूप छान या पुऱ्या होतील। यात पालक, गाजर, बीट तुम्ही घालू शकताय किसून किंवा पेस्ट करून। आता मी यात गव्हाचं पीठ वापरते आणि बेसन। इथे मी हे 1 कप पीठ घेतलंय किंवा 1 वाटी, अंदाजे आपण हे करतोय त्यामुळे बसेल तेवढा आता हे पीठ घालायचं या पेस्टमध्ये। पेस्ट करत असताना गरजेनुसार इथं पाणी घातलं तरी चालेल, कारण की पेस्ट करताना थोडंसं पाण्याचा वापर मी केलाय, अर्धी वाटी मला पाणी लागलं। आणि अर्धा कप बेसन पीठ आणि 1 कप गव्हाचं पीठ आपण इथं वापरतोय। तीळ घालूया। मस्त अशा कुसकुशीत पुऱ्या हे होतात। हे सगळं एकजीव करायचं जिन्नस आणि मस्त कणकीचा एक गोळा तयार करून घ्यायचा। मटार आणि कांद्याच्या या पेस्टमध्ये मला जवळजवळ 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मी बेसन पीठ वापरले। त्या मॉइश्चरमध्ये तुम्ही जितकं बसेल तितकं पीठ वापरू शकताय, म्हणजे एक आपल्याला घट्ट गोळा करायचा आहे, अगदी फार घट्टही नाही आणि सैलसरही नाही। तर या पद्धतीने हा गोळा आपला तयार आहे। एक 10 मिनिट आपण रेस्ट देऊया आणि छान अशा कुसकुशीत पुऱ्या करून घेऊ। आपण ते कणिक मळून घेतलेल्यातलं थोडंसं पोर्शन घेऊ। पोळपाटावर थोडंसं पीठ डस्ट करायचं आणि अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही, अशा पद्धतीनं ही पुरी लाटून घ्यायची। नेहमीची आपण पुऱ्या करतो त्याच पद्धतीनं। आणि या पुऱ्या चवीला तर खूपच छान लागतात। तुम्ही दह्यासोबत, दही चटणीसोबत, सॉस किंवा कुठल्याही तिखट आंबट गोड चटणीसोबत खाऊ शकताय। अशात जरी खाल्लं तरी छानच, कारण की आपण भरपूर इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत। छान स्वादिष्ट असं ही पुरी आता आपली तयार झालेली आहे। अशा प्रकारे या पुऱ्या तुम्ही बघू शकताय, याचा थिकनेस अजिबात जास्त जाडही नाही आणि पातळही नाही। तर अशा पद्धतीने आपण ह्या पुऱ्या केलेल्या आहेत। मी बाकीच्याही करून घेते। तर आपल्या ह्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, आता आपण तळून घेऊया। तेल छान तापलेलं आहे। आता तयार करून घेतलेल्या आपण ह्या लाटून घेतलेल्या पुऱ्या मस्तपैकी तळून घ्यायच्या। छोट्या मोठ्या तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही पुऱ्या करू शकताय। पुरी आपली छान एकदम खमंग तळून झालेली आहे। तर मी हे सगळ्या पुऱ्या काढून घेते आणि बाकीच्या इतर पुऱ्या आपण याच पद्धतीने तळून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्या कुरकुरीत कुसकुशीत मटारच्या पुऱ्या तयार आहेत। प्रवासात नेण्यासाठी, शॉर्ट टिफिनसाठी किंवा लहान बुकेसाठी मुलांच्या उत्तम असा पर्याय आहे। नक्की करून बघा। कमेंट बॉक्सला कमेंट टाका, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।